माझ्या बीव्हीजीमध्ये माझ्या 2 सहकार्यांनी मागचे 4 महिने कष्ट करून देशामध्ये भारतामध्ये 3500 वेगवेगळ्या संस्था स्कॉलरशिप देतात याची लिस्ट काढली आहे. त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो त्याची सगळी माहिती काढली आहे. 3500 संस्था भारतामध्ये तुम्हाला शिष्यवृत्ती देतात. वेगवेगळे प्रोडक्ट आणलेत आणि त्याच्याविषयी एक चळवळ चालू केली आहे. बीव्हीजी फाउंडेशनच्या माध्यमातून एक वेगळं काम चालू केलंय. बीव्हीजी फाउंडेशनचं मी काय ब्रीदवाक्य ठेवलंय की एकी हेच बळ. एकी हेच बळ ही म्हण आपण जिल्हा परिषद शाळांमध्ये भिंतीवर लिहिलेली बघतो आणि प्रत्यक्षात त्या कधी अंमलात आणत नाही. तर एकी हेच बळ ह्या म्हणीचा सर्वांच्या फायद्यासाठी वापर करायचा आणि सर्वांच्या प्रगतीसाठी काम करायचं हे पहिलं वाक्य घेतलंय. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून विषमुक्त पद्धतीने त्याचं उत्पन्न वाढवायचं हा दुसरा त्यात अँगल घेतलाय. तिसरा शेतकरी आणि ग्राहक ह्याच्यामध्ये थेट कनेक्ट करायचा याच्यावरती काम करतोय. चौथं शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 370 वेगवेगळ्या योजना आहेत. त्यासाठी त्याला कर्ज मिळतं माहिती असतं किंवा योजना असती. ड्रिप इरिगेशनसाठी योजना असती, त्याला 5च्या वरती योजना माहीत नसतात. एकूण 370 योजना आहेत. त्या योजनांची माहिती द्यायची आणि त्याला पूर्णपणे मदत करायची अशा पद्धतीनं काम करतोय. माझ्या तरुण मित्रांसाठी किती ऑर्गनायझेशन स्कॉलरशिप देत आहेत. ज्यांना 5च्या वरती नावं माहिती असेल त्यांनी हात वर करा की कुठल्या संस्था स्कॉलरशिप देतात. म्हणजे असं नॉर्मली ऐकलं की सरकारची एक स्कॉलरशिप असते आपल्याला माहिती आहे. नंतर टाटा ग्रुप एक स्कॉलरशिप देतं, टाटा फाउंडेशन, मग बिर्ला देतं माहिती आहे. 5च्या वरती कोणाला नावं माहीत नसतात. भारताबाहेर शिकायचं असेल तर किती तुम्हाला देतात तर 2 नावं आठवतात. बिल गेट्स फाउंडेशन आठवतं, फोर्ड फाउंडेशन आठवतं, त्याच्या पलीकडे काही आठवत नाही. भारताबाहेर शिकण्यासाठी जवळपास 500 वेगवेगळ्या संस्था भारताबाहेर शिकण्यासाठी मदत करतात. तर त्याच्यावरती काम करतोय. उद्या तुम्हाला शिक्षणासाठी माझ्या विद्यार्थी मित्रांना जर मदत हवी असेल तर आपण त्याच्यामध्ये गाईड करू शकतो. बीव्हीजी फाउंडेशनच्या वेबसाईटवरती लवकरच ह्या सगळ्या स्कीम्स येतील. आणि नुसतं अर्ज कसा करायचा नाही, तुम्हाला ती मदत मिळवून देण्यापर्यंत आपण काम करतोय. आरोग्यविषयक शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी काम करतोय. असं विद्यार्थ्यांना जगामध्ये उद्योगाच्या आणि व्यापाराच्या काय काय संधी आहेत त्याच्यावरती काम करतोय की कुठल्या देशामध्ये काय संधी आहेत याच्यावरती एक काम करतोय की महाराष्ट्राबाहेर राहणारी जवळपास 10 लाख लोक आहेत. त्यांना एक आम्ही आवाहन करतोय की तुम्ही तुमचा एक व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवा की तुम्ही ज्या देशामध्ये काम करता त्या देशामध्ये काय उद्योग व्यापाराच्या संधी आहेत. माझे एक मित्र आहेत, कवी आहेत, मोठे कवी आहेत. त्यांचा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला, लंडनला गेला आणि लंडनला गेल्यानंतर त्यानं तिथं एक हॉटेल व्यवसाय करायचं ठरवलं आणि त्याच्या 2-3 मित्रांनी मिळून एक हॉटेल काढायचं ठरवल्यानंतर हॉटेलची जागा हुडकली. बकिंगहॅम पॅलेस जो इंग्लंडच्या राणीचा त्याच्या समोर त्यांनी ती हॉटेलची जागा निवडली आणि तिथं डिंगचॅक नावाने हॉटेल काढलं. डिंगचॅक हॉटेलचं नाव डिंगचॅक आहे आणि दर महिन्याला आता ते 15-20 लाख रुपये प्रॉफिट कमवतात. मी त्याला म्हटलं की दादा तुझ्या मनात हा विचार कसा आला, तू जागा कशी निवडली, तुला अडचणी काय आल्या, कुक कसा निवडला, हे जर कळलं आणि माझ्या ह्या तरुणाईला उद्या वाटलं केटरिंगमध्ये जे असतील की आम्हालाही लंडनला हॉटेल काढायचे, असे 50 लोकांचे तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या मनातली भीती मरून जाईल. अरे हा पण माझ्यासारखाच होता, लातूरचा होता, औरंगाबादचा होता, सातारचा होता, ग्रामीण भागातला होता आणि त्याला हे जमलं तर मला का जमणार नाही. अशा पद्धतीने जवळपास 10,000 व्हिडिओ मी बीव्हीजी फाउंडेशनच्या ह्याच्यावर टाकतोय. हॉटेल व्यवसायाचे वेगळे, सॉफ्टवेअरचे वेगळे, कोणी बिझनेस केला वेगवेगळ्या व्यावसायिकांचे, जेणेकरून तुमची भीती मरून जाईल आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. अशा थोडंसं वेगळं काम एक हातात घेतलंय. एक स्वप्न बघतोय सक्षम समाजासाठी आणि समर्थ भारतासाठी. मी बीव्हीजी फाउंडेशनचं सगळ्यात खाली एक वाक्य टाकलंय, सक्षम समाजासाठी आणि समर्थ भारतासाठी जमेल तेवढे झेपेल तेवढे काम प्रामाणिकपणे करू. जमेल तेवढे झेपेल तेवढे. आणि एक संकल्प केलाय की पुढच्या 12 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करायला मदत करायची. स्वामी विवेकानंदांनी कुठेतरी म्हटलं होतं की मला भारत महासत्ता झालेला बघायचा आहे आणि त्यासाठी मला 100 युवकांची गरज आहे. मी स्वतःला त्यातला एक युवक समजतो आणि जमेल तेवढे झेपेल तेवढे काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती हीच राहील की तुम्ही जे काय काम करता त्यात तन मन धन हे शिकायचं वय आहे. म्हणजे मी आता मगाशी एका ठिकाणी भाषण केलं, तिथे मी म्हटलं की आमच्याकडं रहमतपूरला जावा, सातारा जावा, कुठेही जावा, गावामध्ये गेला की पारावरती गप्पा चालू असतात आणि गप्पामध्ये असतं की पंतप्रधान साहेब कसे चुकले,
मुख्यमंत्री साहेबांनी काय केलं पाहिजे, मग शिवसेनेचं कसं होईल, काही घेणं देणं नसतं आपल्याला काही त्यात दिवसभर चर्चेत वेळ वाया घालवतो. मी म्हणतो मला काय जमतं आणि मी काय करू शकतो ह्याच्यावरतीच मी विचार करतो. तर तुम्हाला माझी हात जोडून विनंती हीच राहील की तुमची स्वतःच्या स्किल अपग्रेड करा. सुदैवानं जगाच्या ज्ञानाची दारं उघडी झाली आहेत. व्हॉट्सॲप गुगलपेक्षा तुम्हाला कुठलेही तुम्ही क्लिक मारा, तुम्हाला सगळे ज्ञानाचे दरवाजे उघडे आहेत. न्यूयॉर्कचं टेम्परेचर तुम्हाला इथं बसून कळतं, मला तिथं काय पाहिजे ते कळतं. तर ह्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. त्यातही म्हणजे आम्ही शाळेत असताना आम्हाला एक निबंध असायचा की TV शाप की वरदान, तसं आता ते इंटरनेट शाप की वरदान तसं आहे. त्याचा पॉझिटिव्ह अँगलनी वापर केला तर प्रचंड प्रगती करून घेता येईल स्वतःमध्ये. बसल्या बसल्या एकलव्यासारखं शिकता येईल बसल्या बसल्या, कारण तुम्हाला सगळ्या प्रकारचे ज्ञानाचे दरवाजे उघडे होतात. तर तुम्हाला माझी विनंती हीच राहील की ह्या संधीचा फायदा घ्या, स्वतःला अपग्रेड करायचा प्रयत्न करा. आणि उद्या असंच कुठं जर इंटरव्ह्यू झाला, म्हणजे आज सकाळी त्या 3 हार्मोनपैकी एकानेही हात वर केला नाही की मी चांगला पेंटर आहे किंवा चांगला मी गातो, चांगलं काय करतो सांगा म्हटलं. यू आर एक्सेप्शन. एकाचाही हात वर आला नाही. आणि जोपर्यंत तुम्ही एक्सेप्शनली वेल करत नाही तोपर्यंत तुम्हाला समाजामध्ये किंमत नाही. आणि जेव्हा यशस्वी व्हायचं असतं तेव्हा मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की यशस्वी व्हायला काय लागतं, तर अपमान सहन करायची शक्ती लागते. माझ्याकडे माझ्या कार्डावरती कुणाचा अमक्याचा मुलगा असं काही लिहिलेलं नव्हतं. जाईल तिथं लोक बसवून ठेवायचे, 6-6 तास 8-8 तास 7-7 दिवस बसवून ठेवायचे. अपमान प्रचंड होतो. तुम्ही हिरा बघितला असेल आणि काचेचा ग्लास बघितला असेल, काचेचा ग्लास फुटला किंवा कच्ची काच असेल आणि कच्चा हिरा असेल तर दोन्ही एकसारखे दिसतात. हिऱ्याचं महत्त्व हिऱ्याचं असतं. तुम्ही स्वतःला बजावत ठेवायचं असतं की समोरच्या माणसाने जोपर्यंत मला ओळखलं नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत देणार नाही, पण ज्या दिवशी ओळखेल त्याला डोक्यावर घेऊन नाचेल. आणि हे स्वतःला ओळखायला लागतं. तर माझी तुम्हाला विनंती हीच आहे की तुमचा आत्मविश्वास जागृत ठेवा. मी विवेकानंदांची 2 वाक्य, एक जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजत पुढे चला. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळ्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजत पुढे चला. झुंज चालूच असते, लेवल बदलती, पातळ्या बदलतात. माझा संघर्ष 20 वर्षापूर्वी वेगळा होता, आज वेगळा संघर्ष आहे. आज रेप्युटेशन आहे, लोक ओळखतात, पण संघर्ष कधी जात नाही. संघर्षापासून कधी पळायचं नसतं. लोज राहायला लागतं आणि सॅक्रिफाईस करायला लागतो. आज सकाळी मी 7 वाजता घर सोडले आणि पुढच्या आता येत्या शनिवारी सकाळी 7ला पुण्याला जाणार आहे. म्हणजे फॅमिली लाईफ सॅक्रिफाईस होतं, काहीतरी होतं, पण तुम्हाला काहीतरी केल्याचा आनंद मिळतो. तर माझी तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जे कराल ते उत्तम करा. आत्मविश्वास जागृत ठेवा. तुमच्यात ताकद आहे. यू आर युनिक हे लक्षात ठेवा. पृथ्वी तलावरती आता 700 कोटी लोक राहतात. भारतामध्ये 130 कोटी लोक आहेत, पण तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमच्यासारखं कोणी नाही आहे. यू आर युनिक क्रिएशन ऑफ गॉड. तुम्ही युनिक क्रिएशन ऑफ गॉड आहात, तर त्या युनिकनेसला न्याय द्या आणि बाकीच्या मेंढराच्या काळपात न जाता तुमचं युनिकनेस सिद्ध करा आणि शाबूत करा. तुम्हाला कधीही नोकरी मागायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या पायावरती नोकऱ्या तुमच्या मागे चालतील. तुम्ही व्यवसाय कराल. व्यवसाय करायचा असेल तर काय लागतं? टीम लागते, विश्वासू टीम लागते, चांगले सहकारी लागतात, कल्पना लागते, व्हिजन लागते आणि त्यासाठी मरायची तयारी ठेवायला लागते. असं केलं तर यशस्वी होता येतं. माझ्यावरती मागच्या 5 वर्षापासून 10वीच्या पुस्तकामध्ये धडा आहे. इंग्लिशच्या पुस्तकामध्ये कनेक्ट.मध्ये रश्मी बन्सलने एक मुलाखत घेतली होती 7 वर्षापूर्वी. ती महाराष्ट्र शासनाने आता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात टाकली आहे. आदरणीय रघुनाथ माशेलकर साहेबांचा त्याच्यामध्ये धडा आहे, माझाही धडा आहे. त्यानंतर मी ठरवलं की आता अजून वेगळं काहीतरी काम करायचं, तर बॉटम अप पिरामिडसाठी काम करायचं आणि ती चळवळ बघतोय आणि करतोय. मला इथं आपण बोलायची संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार.